नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण दीप या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी विषय इतिहास त्यामधील पाठ 2 युरोप आणि भारत याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. आधुनिक कालखंडामध्ये युरोप आणि भारत यांच्यामध्ये कशा प्रकारचे वादविवाद व त्या काळातील अनेक समस्या ह्या आपण पाहणार आहोत व त्यावर त्यांनी केलेल्या प्रक्रिया त्याबद्दलच त्या कालखंडातील येणाऱ्या घडामोडी आपण पाहूयात. आधुनिक कालखंडामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या विविध घडामोडींचे पडसाद भारतात उमटत होते. त्यामुळे आधुनिक भारताच्या इतिहासाचा कालखंड अभ्यासला आपल्याला या काळात युरोपात घडणाऱ्या घटनांचा अभ्यास करावा लागतो. आधुनिक काळामध्ये युरोपमध्ये घडणाऱ्या अनेक घडामोडी त्या अशा पडसाद भारतात उमटत होत्या. त्यामुळे आधुनिक भारताचा इतिहासाचा कालखंड अभ्यासताना आपणाला अनेक अडचणी येत होत्या. या काळात युरोप घडणाऱ्या घटनांचा अभ्यास आपणाला करावा लागतो. तो कसा करायचा आणि कशा प्रकारे करायचा, त्यामध्ये युरोपात कोणते युग होते ते आपण आता पाहणार आहोत. तर त्यामधील युग म्हणजेच प्रबोधन युग. युरोपीय इतिहास मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजेच इसवी सनाचे 13वे व 16वे शतक प्रबोधन युग म्हणून ओळखले जाते. या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळ आणि भौगोलिक शोध या घटनांमुळे आधुनिक युगाचा पाया घातला गेला. म्हणूनच या काळाला प्रबोधन युग असे म्हणतात. युरोपीय इतिहासाचा मध्ययुगीन जो काळ होता त्यामधील अखेरचा टप्पा म्हणजेच 13वे ते 16वे शतक त्यासच प्रबोधन युग असे म्हणण्यात आले आहे व त्याची ओळखच निर्माण म्हणजे त्याच युगाला 16वे व शतक म्हणून असे ओळखण्यात येत आहे. या कालखंडात प्रबोधन, धर्मसुधारणा चळवळी आणि भौगोलिक शोध अशा अनेक घटनांमुळे या युगाचा पाया घातला गेला. यामुळे त्या युगाला प्रबोधन युगाला अनेक समस्या निर्माण होऊ लागल्या. म्हणूनच या काळाला प्रबोधन युग असे म्हणण्यात येऊ लागले. प्रबोधन युगात युरोपातील कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले. यातूनच सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली. प्रबोधन काळात मानवतावादाला चालना मिळाली. माणसाने माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. धर्माऐवजी माणूस हा सर्व विचाराचा केंद्रबिंदू ठरला. प्रबोधन काळामध्ये अनेक कला, स्थापत्य, तत्त्वज्ञान अशा प्रकारचे अनेक स्तर त्यामध्ये अनेक क्षेत्र होते. त्यामध्ये ग्रीक व रोमन परंपरांचे पुनरुज्जीवन घडून आले. त्यामुळे त्यामध्ये अनेक बदल होऊ लागले. यातूनच सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली. अनेक प्रगती होऊ लागल्या, सर्वांगीण विकास होऊ लागला. माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. या काळामुळे म्हणजेच प्रबोधन काळामुळे मानवतावादाला चालना मिळाली. प्रबोधन काळामुळे अनेक लोक पुढे जाऊ लागले. प्रबोधन युग स्थापन झाल्यामुळे अनेकांचा दृष्टिकोन बदलला. धर्माऐवजी माणूस हा सर्व विचारांचा केंद्रबिंदू बनला. धर्माचा विचार न करता, अनेक जाती धर्मांचा विचार न करता सर्व विचारांचा केंद्रबिंदू ठरण्यात येऊ लागला. तर लिओनार्दो द विंची यांची थोडी माहिती पाहूया. लिओनार्दो द विंची हे आपल्याला या फोटोमध्ये दिसून येत आहेत. तर हे प्रबोधन काळातील अष्टपैलू व्यक्तिमत्व मानले जाते. तो अनेक शास्त्रे व कलांमध्ये पारंगत होता. शिल्पकला, स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत, खगोलशास्त्र यांसारख्या विविध विषयांवर त्यांचे प्रभुत्व होते. परंतु तो चित्रकार म्हणून जगप्रसिद्ध ठरला. त्याच्या मोनालिसा व द लास्ट सपर ह्या चित्रकृती अजरामर ठरल्या. प्रबोधन काळातील लिओनार्दो द विंची हा अष्टपैलू व्यक्तिमत्व मानला जाणारा व्यक्ती होता. म्हणजे त्याच्यामध्ये अनेक कला होत्या. तर तो अनेक शास्त्रे व कलांमध्ये पारंगत, त्याला खूप अनुभव होता आणि त्याच्यात तो अगदी असा खेळून मिळून राहत त्या कलांमध्ये काम करत होता. शिल्पकलेचे त्याच्यामध्ये भरपूर
त्यांनी काम केलं आहे. स्थापत्यकला, गणित, अभियांत्रिकी, संगीत गाणे गायचं अशा प्रकारचे मोठ्या प्रमाणात संगीत त्यामध्ये त्यांनी काम केले आहे. त्याचे की आपल्या इथे ज्यावेळेस कार्यक्रम असतात जसे आपण संगीत करतो त्या प्रकारे संगीत, पण ते त्या काळातील खगोलशास्त्र यांसारख्या विविध विषयांवर त्यांचे प्रभुत्व मोठ्या प्रमाणात होते. परंतु त्यामध्येच ते चित्रकार म्हणून जग प्रसिद्ध होते. जगामध्ये चांगले चित्रकार म्हणजेच लिओनार्डो द विंची यांना ओळखले जात होते. त्यांनी मोनालिसा व द लास्ट सफर या चित्रकृती अजरामर ठरवल्या म्हणजे ठरल्याच. जसं की त्यांनी मोनालिसाचं व लास्ट सफर या चित्रकृती अतिशय छान प्रकारे काढल्या होत्या. त्यांनी त्या चित्रामधून मोनालिसा कशा प्रकारे आहे हे नक्कीच दिसून येत होतं. तर प्रबोधन चळवळीने मानवी जीवनाची सर्वच क्षेत्रे व्यापून टाकली. ज्ञान, विज्ञान तसेच विविध कलांच्या क्षेत्रात आपणास प्रबोधन चळवळीचा आविष्कार पाहायला मिळतो. प्रबोधन काळातील कला व साहित्यामधून मानवी भावभावना आणि संवेदनांचे चित्रण होऊ लागले. प्रबोधन चळवळीमध्ये मानवी जीवनाचे सर्व क्षेत्रे व्यापून टाकत गेली. ज्ञान, विज्ञान, कलांच्या साहित्यामध्ये अनेक नवनवीन बदल दिसून यावे लागले. आपणास प्रबोधन चळवळीचा आविष्कार पाहायला इथे मिळत आहे. प्रबोधन काळातील साहित्यामधून मिळणाऱ्या नवीन भावना, संवेदनांचे चित्रण यामध्ये होऊ लागले. लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषांमधून साहित्य निर्माण होऊ लागले. अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी शिक्षणदीप या चॅनेलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.